गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आज राज्यातल्या सर्व शहरांमध्ये गावांमध्ये विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झालेल्या आहेत। या सगळ्या संदर्भातले अपडेट आपल्याला पाहायचे आहेत। नमस्कार, मी दीपक पळसुले। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण मुंबई आणि पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांचा आढावा घेणार आहोत। मुंबईतून आणि पुण्यातली ही आपण थेट दृश्य पाहतोय। मुंबईतले मानाचे राजे हे मार्गस्थ झालेले आहेत, तर तिथे पुण्यातले देखील मानाचे जे गणपती आहेत हे देखील आता मार्गस्थ झालेले आहेत। पुण्यामधल्या ज्या विसर्जन मिरवणुका असतात यांची खरं तर संपूर्ण देशभर चर्चा असते, तर तिकडे मुंबईतले जे मानाचे राजे आहेत, मुंबईचा राजा असेल, गणेश गल्लीचा राजा असेल, तेजुकाया असेल, परळचा महाराजा असेल, किंबहुना गिरगावचा राजा असेल, असे सगळेच गणपती जे आहेत ते आता मार्गस्थ झालेले आहेत विसर्जन मार्गावर। तर तिकडे पुण्यामध्ये देखील दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती ही पार पडलेली आहे। त्यानंतर आता दगडूशेठ गणपती बाप्पा हा रथामध्ये विराजमान होतो आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या रथाला काय नेमकं कशा पद्धतीनं सजवलं आलेलं आहे हे देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन दगडूशेठ गणपती बाप्पाचा जो रथ असतो तो त्याची सजावट केली जाते आणि त्याच्यावरचं जे लाइटिंग असतं हे नेहमीच भक्तांसाठी, त्यासोबतच विसर्जन मिरवणूक पुण्यामध्ये पाहायला आलेल्या लोकांसाठी एक आकर्षण कायमच ठरलेलं असतं। तर अनेक ठिकाणी जे घरगुती गणपती बाप्पा देखील आहेत 10 दिवसांचे, त्यांचं देखील विसर्जन आता पार पडत आहे। आपण ही 3 दृश्य पाहतोय। खरं तर पहिल्या विंडोमधली आपण ही जी दृश्य पाहतोय ती मुंबईतली आहेत। मुंबईचे इकडे घरातले जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं देखील विसर्जन होतंय, कुठे टाळ चिपळ्यांचा गजर करत, लेझिम पथक करत, तर दुसरीकडे लालबागचा राजा। खरं तर ज्या लोकांना लालबागच्या राजाचं दर्शन मिळत नाही असे जे सबंध लोक असतात ते मुंबईतली ही विसर्जन मिरवणूक खास लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून पाहायला आलेले असतात। तर दुसरीकडे पुण्यामध्ये आपण दगडूशेठ गणपती बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक पाहतोय। गणपती बाप्पा आता दगडूशेठचा रथामध्ये विराजमान होतो आहे।